यूज डीप कॉन्फिडेंट. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोडींचं अचूक आणि निर्भीड प्रतिबिंब. ताज्या राजकारणाच्या बातम्या, शिक्षणातील बदल, गुन्हेगारीवर करडी नजर. सत्य, वेग आणि विश्वास यांचा संगम म्हणजे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. अजिंक्य महाराष्ट्र न्यूजमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो आहे. आपण आलेलो आहे बल्लारपूर पेपर मिल येथे तथागत गौतम बुद्ध जयंती उत्सव 2026 या माध्यमातून आज इथे हिंदी महानाट्य धम्मचक्र या महानाट्याचं आयोजन इथे करण्यात आलेलं आहे. या मंडळाचे अध्यक्ष जे आहेत बोरकर साहेब यांच्याकडून आपण जाणून घेऊया. सर, आपण किती वर्षापासून हा कार्यक्रम राबवता? हा कार्यक्रम ओव्हरऑल जो आहे हा नियर अबाउट 45-50 वर्षापासून इथं कार्यक्रम चालतो आहे. बल्लारपूर पेपर मिलमध्ये बुद्ध पौर्णिमा समारोह समिती या नावाने कार्यरत आहे. धन्यवाद सर. या मंडळाचे अध्यक्ष अतुल शेंडे सर यांच्याकडून जाणून घेऊया. सर, काय सांगाल आपण या कार्यक्रमाविषयी? सर, हा कार्यक्रम असा आहे की जसं धम्मचक्र आहे तर धम्मचक्र जे भगवान बुद्धाद्वारे जे सुरू झालं आहे, ज्यांनी आपल्या लोकांना धम्मचक्राबद्दल दिलं आहे, त्यानंतर सम्राट अशोकांनी त्या धम्मचक्राला प्रवर्तित ठेवलेलं आहे आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मचक्राला गतिमान केलेलं आहे. तर आपली जी तळमळ आहे सर, सम्राट अशोकाविषयीची माहिती जनसामान्यापर्यंत पोहोचावी हा कदाचित या मंडळाचा उद्देश असावा. आणि आपलं हे कार्य जो आहे हे अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम आहे. आपल्याला पुढील वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. या नाटकाच्या काही घडामोडी आपण पुढील चलचित्रपटातून बघूया. तर ही जी कार्यक्रमाची शृंखला आहे या बाबतीत पवन मेश्राम यांच्याकडून आपण जाणून घेऊया. सर, आपलं काय मत आहे या कार्यक्रमाविषयी? बुद्ध पौर्णिमा समारोह समिती पेपर मिल बल्लारपूरतर्फे दरवर्षी बुद्ध जयंतीच्या दिनी कलामंदिरच्या या भव्य रंगमंचावर दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आम्ही आमच्या समितीच्या माध्यमातून इथे आयोजन करतो. त्यामध्ये प्रबोधन असतं आहे, त्यामध्ये मार्गदर्शन राहते व बल्लारपूर शहरामध्ये नव्हे तर चंद्रपूर जिल्ह्यात भव्य महानाट्याचं जे शुभारंभ आहे, महानाट्य जे आहे लोकांसाठी आम्ही इथे दाखवतो आणि त्या महानाट्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत जनजागृती म्हणजे आपले जे महापुरुष आहे, महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध चक्रवर्ती सम्राट अशोकपासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत धम्मचक्र कशा प्रकारे गतिमान झालं, ते धम्मचक्र महाकारुणिक तथागत गौतम बुद्धांपासून ते चक्रवर्ती सम्राट अशोकपर्यंत, मग चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या काळात जे स्तूप किंवा बुद्धविहारांची जी निर्मिती झाली, त्यानंतर ते धम्मचक्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मदीक्षेपर्यंत जे धम्मचक्र आलं आहे, याविषयी आम्ही लोकांना म्हणजे नाटकाच्या माध्यमातून जनजागृतीसाठी आम्ही हे आयोजन केलेलं आहे साहेब. धन्यवाद सर. तर सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून सम्राट अशोकचं चक्र कशा पद्धतीने गतिमान झालं आणि कसं गतिमान आहे या बाबतीची माहिती या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण देण्याचा प्रयत्न करता आणि प्रॅक्टिकली दिलेली माहिती स्मृतीपटलावरती दीर्घकाळ टिकून राहते, हा त्याच्यातला मुख्य हेतू आहे कदाचित आपला. सर, आपण यांच्याकडून ऐकून घेऊया. सर, आपका नाम बताइए पहिले. मी भजंता भवन बेताल. हां, सांगा सर, आपलं काय मत आहे या कार्यक्रमाविषयी? नाही, हा हे जे बुद्ध पौर्णिमा समारोह समितीची पेपर मिलमध्ये आम्ही मतलब आता कमसे कम 25-30 वर्ष होत आहेत त्यापासून हे प्रोग्राम चालूच आहे. हां ना जे इथं मतलब आता मला चंद्रपूर डिस्ट्रिक्टमध्ये आहे का नाही पहिल्यांदाच मतलब अशोक सम्राटपासून ते नाटक इथं होत आहे. अच्छा. हां, तर मतलब आता हे एवढं मोठ्या घेत आम्ही या हिशोबानं चालत आहे. धन्यवाद सर. तर आपण म्हणजे मागील कुठलंही एखादे कार्य सुरू करणं आणि ते सातत्यानं 25-30 वर्ष सातत्यानं सुरू ठेवणं ही म्हणजे तारेवरची कसरत आहे. ही काही साधी बाब नाही आहे. तर तुम्ही सर्व टीमचं मी हार्दिक अभिनंदन करतो आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी हे आमची दुसरी टीम आहे. याच्या पहिले इथे जवळपास आम्ही जे सगळे लोक काम करणारे आहोत हे आमची दुसरी पिढी आहे. अच्छा. ही पहिली पिढी पेपर मिलमध्ये काम करणारी ही आमची दुसरी पिढी आहे. आमच्या वडिलोपार्जित हे काम आहे. अच्छा. जे आम्ही
कंटिन्यू ठेवलेला आहे. क्या बात, म्हणजे त्यांचा वारसा तुम्ही चालवून राहिले, पिढीजात वारसा चालवण्याचं कार्य इथे होत आहे. खरोखरच आपलं कार्य खूप छान आहे सर, आणि पुढेही भविष्यात अशाच प्रकारे हे सातत्यानं सुरू राहावं ही सदिच्छा बाळगतो. आणि पुढील घडामोडी आपण या महानाट्याच्या माध्यमातून आपण काही बघूया.